हा भव्य दिवस सोहळा यावर्षी अगदी खरं म्हणताय तुम्ही. पहिला बंगला हा सोहळा आहे आणि हा सोहळा पुणेकरांना साजरा करायची संधी मिळते पुणेकरांना आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम आनंदाच्या शिष्यांना साजरी करण्याची संधी मिळते. हे भाग्य पुणेकरांचं आहे आणि म्हणून मी फक्त एवढंच म्हणेन की टिळक बाळ गंगाधर गेले उजळून भगवत गीता. टिळक बाळ गंगाधर गेले उजळून भगवत गीता. ज्योत चेतवी इथे ज्योतिबा. ज्योत चेतवी इथे ज्योतिबा. भीम जागवे ललिता. नररत्नांना जन्म देत असे महान मंगल माता. नररत्नांना जन्म देत असे महान मंगल माता. मानवतेच्या सरिते काठी नित्य नवे उन्मेष हा धन्य मराठा दे. अगदी बरोबर चित्रसेन. गुरु म्हणजे अक्षरे दोन अमृताचा समुद्र दान तयामध्ये बुडता क्षण केली होय पडी असं म्हणतात. कारण लोखंडाला जरी परिसराचा स्पर्श झाला तर त्याचं जीवन सुवर्णमय होतं. आणि आज इथे शिंदेशाही परिवार अर्थातच स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे आनंददादा शिंदे यांच्या सगळ्यांच्या बहादर गायकीने पुलकित झालेला शिष्य परिवार साजरा करतो आहे आनंद गुरुपौर्णिमा. यामध्ये उपस्थित मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, खरं तर प्रत्येक गोष्टीला एक छोटीशी आज हा भव्य दिवस सोहळा इथे साकार होतोय. पण चित्रसेन आज एक दुःखाची आणि तितकीच विरहाची किनार सुद्धा या सोहळ्याला नकळतच लागली गेली, जोडली गेली. कारण शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक या शब्दाचा संधिविग्रह केला तर शिव म्हणजे शिस्त, क्ष म्हणजे क्षमाशीलता आणि क म्हणजे कर्तव्य दक्षता या 3 गुणांचा सुरेख मिलाप असणारे शिक्षण महर्षी आणि अर्थातच माजी महामहिम राज्यपाल माननीय डी.वाय. पाटील सर अवघ्या काहीच वेळापूर्वी दुपारीच आपल्याला सगळ्यांना सोडून गेले, अनंतात विलीन झाले. म्हणून सर्व रसिक श्रोत्यांना मी विनंती करेन की कृपया आपण त्यांना सर्वप्रथम विनम्र श्रद्धांजली अर्पण करूयात आणि मगच पुढे जाऊया. ओम शांती. आज गुरुपौर्णिमा साजरी होती आहे, आनंद गुरुपौर्णिमा. आणि अर्थातच स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे स्मृती सन्मान सोहळा 2026 मध्ये. अर्थातच मंडळी, माता आणि माती या 2 शब्दांमध्ये फक्त आणि फक्त एका गलांटीचा फरक असतो. माता जिच्यामध्ये आपण जन्म घेतो ती आपली आई आणि माती जिच्या उदरामध्ये आपण कायमची विसरतो ती मातृभूमी. या दोन्ही मातृवंदनाशी नाळ जोडलेला परिवार म्हणजे शिंदे परिवार आणि त्याच शिंदे परिवाराशी गुरु तुल्य नाळ जोडलेला सर्व शिष्य परिवार आज साजरा करतो आहे तीही आनंद गुरुपौर्णिमा. त्यामध्ये पुन्हा एकदा मी शोभा कुलकर्णी आणि माझ्यासोबत चित्रसेन पवार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज मुक्त शस्त्र योग आहे कारण कार्यक्रमाला आपल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार उपस्थित आहेत. अर्थातच त्यांच्यासोबतच आज आपल्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असणारे व्यक्तिमत्व चंदेरी दुनियेचे चमकते सितारे आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अर्थातच आपण सगळेच जण ज्या हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्याला लिहिलेल्या योगदान देणारे व्यक्तिमत्व आहे त्यांना मराठीचे शोभा आम्ही म्हणतो ते माननीय सचिनजी पेडगावकर तेही उपस्थित आहेत. त्यांनाही मी मंचावर आमंत्रित करते आणि आपल्या संयोजन समितीला विनंती करते. आणि या ठिकाणी आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्या महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब यांचंही काही क्षणामध्येच आगमन होत आहे. एक मंत्री तर आलेलेच आहे. खरं तर कला क्षेत्राला अतिशय कर्तव्यदक्ष असे पहिलेच सांस्कृतिक मंत्री लाभले आणि त्यांचं नाव आहे आशिषजी शेलार साहेब. आशिषजी शेलार सरांनी जर आम्हाला आशिष दिलं तर आमच्या उद्योगामध्ये बरकत व्हावी यासाठी उदयजी सामंत या ठिकाणी काही वेळापर्यंत येत आहेत. सरांना विनंती सर आपण स्टेजवर यायचं. माननीय सांस्कृतिक मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय आशिषजी शेलार यांना आपल्या संयोजन समितीला विनंती करते की त्यांनी कृपया त्यांना आदरपूर्वक मंचावर घेऊन यायचे. यानंतर माननीय श्री संजयजी पांडे सरचिटणीस भारतीय जनता पार्टी यांना मी मंचावर विनंती करते. पांडे सरांना विनंती कृपया त्यांनी मंचावर यायचे. त्याबरोबरच आपल्या सगळ्यांच्यासाठी अतिशय आगळी असणारे ज्यांच्यासाठी हा सोहळा सजलेला आहे ते महाकाय महागुरु माननीय आनंददादा शिंदे.
CPD माननीय आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे यांना मी मंचावर आमंत्रित करते. ज्यांच्या गुरु पौर्णिमेसाठी आपण उपस्थित आहोत ते खऱ्या अर्थानं महागुरु आदरणीय ज्यांनी सगळ्या जगाला आपल्या गाण्यानं आनंद दिला असे आदरणीय आनंददादा शिंदे यांच्यासाठी तर जोरदार काय झाला पाहिजे. आणि मी मान्यवरांना विनंती करेन की कृपया आपण दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजनासाठी प्रस्थान करायचं. माननीय आदर्श शिंदे उत्कर्ष शिंदे यांनाही मी दीपप्रज्वलनासाठी विनंती करेन, कृपया त्यांनी मंचावर यायचं. दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन मान्यवरांच्या शुभास्ते संपन्न होत आहे. स्वरसम्राट प्रल्हादजी शिंदे यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवर करतात, त्याबरोबरच दीपप्रज्वलन. प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही दीपप्रज्वलनाने आणि आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण अखेर होत आहे. महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आणि मराठी भाषा मंत्री माननीय उदयजी सामंत यांचं आगमन होत आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन संपन्न होत आहे आणि त्यासोबतच दीपप्रज्वलन. अर्थातच प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने होते. का केलं जातं तर छोटीशी कापसाची वात अज्ञानाचा अंधकार दूर करते आणि ज्ञानाचा प्रकाश सगळीकडे प्रज्वलित करते. आणि आपण आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करतो आहोत. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. तमसो मा ज्योतिर्गमय असं म्हणत आपण त्या दीपाची आराधना आणि प्रार्थना करतो. प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या मंचावर आपण आपल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय उद्योगमंत्री आणि मराठी भाषा मंत्री उदयजी सामंत यांचं मंचावर आगमन. त्यासोबतच प्रसिद्ध चित्रपट निर्माते माननीय अभिनेते प्रवीणदादा नरळे, दीपप्रज्वलन मान्यवरांच्या शुभ हस्ते. ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा वाहते चलो असं म्हणत प्रेमाचा, संगीताचा आणि गुरु शिष्य परंपरेचा दीप आज इथे देवला जातोय. धन्यवाद. यानंतर मान्यवरांचा यथोचित असा सन्मान आपण घेतो. आज मंचावर एक नजर टाकली तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की आज हिरेमाणिक रत्न अशी मान्यवर मंडळी मंचावर आहेत. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असणारे आणि महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक दुरा आपल्या खांद्यावर लिहिलेल्या पेलणारे आणि आम्हा सर्व कलाकारांसाठी अतिशय श्रद्धास्थान असणारे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय श्री आशिषजी शेलार. अर्थात ज्यांच्या नावामध्ये आशीर्वाद, आशिष आणि सर्व गुण संपन्नता समाविष्ट आहे असे माननीय आशिषजी शेलार यांना सन्मानित करण्याची विनंती महागायक महागुरु माननीय श्री आनंददादा शिंदे यांना विनंती करते की कृपया त्यांनी सांस्कृतिक मंत्री माननीय आशिषजी शेलार यांना सन्मानित करायचे. शेलार सरांच्या नावाचा उल्लेख करून देताना मला नेहमीच अभिमान वाटतो, कारण आम्ही सगळेजण अतिशय भाग्यवान आहोत की आम्हाला सगळ्यांना त्यांच्याबरोबर काम करताना आनंद मिळतो आणि त्यांच्या कामामध्ये आम्हाला सहभागी होता येतं. आ म्हणजे अहोरात्र काम करणारं व्यक्तिमत्व, शी म्हणजे शिस्तबद्धता, श म्हणजे अतिशय शिस्तबद्धपणे सगळ्यांना नम्रपणे काम करणारं असं माननीय आशिषजी शेलार असं व्यक्तिमत्व महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आहे आणि सांस्कृतिक आणि कला क्षेत्राच्या धुराच्या खांद्यावर आले ही खूप अभिमानाची गोष्ट. जोरदार टाळ्यांच्या कडकडाट माननीय आशिषजी शेलार. माननीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष, बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष माननीय मेघनाथजी राजभोसले यांचं मंचावर आगमन. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट. यानंतर सन्मान अशा व्यक्तिमत्वाचा ज्या व्यक्तिमत्वाने उद्योग क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्याला गरुड भरारी घेण्यासाठी खूप मोठं योगदान दिलंय. त्यासोबतच उद्योग क्षेत्रामध्ये गरुड भरारी घेत असताना मराठी भाषेला अभिजात दर्जा देत मराठी भाषेला आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करून दिली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी साहित्य संमेलन आणि मराठी भाषा पोहोचवली असं व्यक्तिमत्व माननीय श्री उदयजी सामंत यांना सन्मानित करण्याची विनंती पुनश्च एकदा आनंददादांना करेन. कृपया त्यांनी माननीय उदयजी सामंत यांना सन्मानित करायचे. मराठी भाषा आणि उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री उदयजी सामंत.
दादा एक हो. यानंतर भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस माननीय श्री संजयजी पांडे यांना सन्मानित करण्याची विनंती मी आनंदाने करेन. कृपया त्यांना सन्मानित करायचे. संजय या नावाचा अर्थच खूप मोठा आहे, कारण संजय हे नाव दूरदृष्टिकोन दूरदृष्टी यासाठी समावेश आहे. कारण महाभारतामध्ये कुरुक्षेत्रावर चाललेले युद्ध प्रत्यक्ष आपल्या दालनात बसून धृतराष्ट्रांना सांगणारे संजय होते. अशी दूरदृष्टी असणारे व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टीला प्राप्त झालं आणि म्हणून ते छान असं व्यक्तिमत्व आज मंचावर त्यांच्यासाठी एका जोरदार टाळ्यांचा कडकडा. यानंतर आपण सन्मान करतो आहोत ते असं व्यक्तिमत्व ज्याने आता नुकतंच हॅट्रिक करत चित्रपट महामंडळावर आपली ध्वजा फडकवलेली आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष, बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष आणि कितीतरी सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांवर अधिराज्य गाजवणारे एकच राज मेघराज माननीय मेघराज राजे भोसले यांना सन्मानित करण्याची विनंती मी पुन्हा एकदा आनंदानेच करेन. कृपया त्यांना सन्मानित करावं. आणि आज योगायोग आहे, कारण आज चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आणि त्यांचा सन्मान महाराष्ट्र चित्रपट महामंडळाचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते होतोय. हा दृश्यक्षेत्र आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडा. सन्मान आनंदाची या आता निवडून आलेल्या सर्व कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडा शिक्षकांना आनंदासाठी. सन्मान अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षांचा आजच्या गुरुपौर्णिमा ज्यांच्या नावे महागुरु अर्थातच आनंददादा यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. आणि यानंतर आता सन्मान गुरुचा शिष्यांच्या मार्फत, कारण ही आहे आनंद गुरुपौर्णिमा. स्वरसम्राट माननीय प्रल्हाददादा शिंदे यांच्या स्मृती समारोहामध्ये आज त्यांचा सर्व शिष्यगण आनंददादांच्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी करतायत. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं जर आनंददादाचा पाहिला असेल तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. प्रत्येक वर्षी हे सगळेजण हट्ट करतात पण आनंददादा त्याला परवानगी देत नाहीत. पण यावेळेस त्यांचा हट्टही ऐकला गेला नाही आणि गुरुपौर्णिमा महागुरुपौर्णिमा होती. त्यासाठी आनंददादाचे शिष्य माननीय आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे यांच्या शुभ हस्ते शिष्यगणांच्या वतीने प्रातिनिधिक सन्मान आनंददादांचा होतो आहे. आनंददादांचे शिष्य उत्कर्ष आणि आनंद अर्थातच आदर्श शिंदे त्यांनी दोघांनी बाबांनी फार मोठ्या मनानं सांगितले की आज आम्ही दादांचे शिष्य आहोत, मुलं नाहीत. त्यामुळं आमच्या सगळ्यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हे दोन भाऊ आमचे करतायत तुमचा सन्मान. आणि चित्रसेन नावामध्येच बघा, एकाच्या नावात आदर्श आहे, दुसऱ्याने गायनाचा उत्कर्ष करून वैद्यकीय क्षेत्रामध्ये उत्कर्ष केला आहे. सगळ्यांना आनंद मिळालाय, हे सगळ्यात महत्वाचं. शिवसेना नेते माननीय इरफानभाई सय्यद यांना मंचावर निमंत्रित करते. माननीय शिवसेना नेते इरफानभाई सय्यद, शिवसेना उपनेते माननीय इरफानभाई सय्यद, आपण कृपया मंचावर यायचे. सर्व शिष्यांच्या मार्फत प्रातिनिधिक सन्मान माननीय दादांचा. धन्यवाद. आणि यानंतर मी मान्यवरांना जरा थोडीशी संधी देते पुन्हा उभा राहायची, कारण आता प्रास्ताविकासाठी मी निमंत्रित करते आहे. अर्थातच या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतात डॉक्टर उत्कर्ष शिंदे. डॉक्टर उत्कर्ष यांना विनंती, कृपया त्यांनी प्रास्ताविक करावं. प्रत्येक सोहळा आयोजित करण्याच्या पाठीमागे एक संकल्पना आकार घेत असते, मग ती संकल्पना काय आहे ते ऐकणं म्हणजे त्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक असतं. आणि आजच्या या सोहळ्याचं प्रास्ताविक करण्यासाठी येतात डॉक्टर उत्कर्ष शिंदे. नमस्कार. खर तर आम्ही जय भीम जरी नाही म्हणालो तरी आमच्या श्वासातून फक्त जो आवाज येतो तो जय भीमच असतो. तुम्हाला तो ऐकायला येत नसेल तर तुमच्या कानात दुसरा कोणता तरी आवाज आहे आणि तो हाच आवाज तुम्ही शिंदेशाहीच्या कानात, मनात आणि ध्यानात घेऊन जावा. इथे असलेल्या आमच्या सर्व गुरुजनांना मी खरं तर नमन करेन की इतक्या शॉर्ट नोटीसवरती, कमी वेळेवरती ते आमच्या परिवाराला आशीर्वाद देण्यासाठी खरं तर आलेली आहे.
इथे आलेला एकूण एक गुरुजन ही मंडळी आपण यांना पॉलिटिशियन्स म्हणतो, राजकारणी म्हणतो, पण त्याही पलीकडे जाऊन जे मी त्यांना सगळ्यांना भेटल्यावरती जे मला शिकायला मिळालं, ऐकायला मिळालं की ते रसिक आहेत. ते आपल्यासारखे सामान्य माणसांसारखेच गाणे ऐकतात, आपल्यासारखेच भक्ती रसात तल्लीन होऊन ते आमच्यावर तितकंच प्रेम करतात. तर मी त्या सर्वांना, माझ्या गुरुजनांना सगळ्यांना थँक्स म्हणेन खरं तर. आणि फार काही सांगणार नाही की आम्ही आज अवॉर्ड फंक्शन का करतोय, पण इथे जमलेले जे शिष्यगण आहेत, कारण का आनंद शिंदे म्हटलं किंवा शिंदे परिवार म्हटलं तर क्लासिकल गाणं वगैरे शिकणं असं आपल्या अंगात किंवा ढंगात नसतं. जे मातीतून येतं, जे शेतातून आपल्याला वाटतं की गायला पाहिजे, करायला पाहिजे, लोकसंगीत हे आपण जगत आलो. आणि तुम्हा सर्व शिष्यातून ते लोकसंगीत महाराष्ट्रभर कानाकोपऱ्यात पसरलेलं आहे. हा प्रवास तुम्ही नाशिकमध्ये, विदर्भमध्ये सगळीकडे गुरुपौर्णिमेच्या निमित्त तुम्ही सुरू केला आणि त्याची सांगता म्हणून आज आपण इथे पुण्यामध्ये बालगंधर्वमध्ये हा अवॉर्ड फंक्शन, कारण का वडिलांचे गुरु त्यांचे वडील प्रल्हाद शिंदे आहेत. आम्ही विचार केला की त्यांच्या गुरुला आम्ही वंदन करूया, मग आपल्या सगळ्यांचे गुरु आहेत त्यांना वंदन करूया. तर इथे आलेल्या सर्व डिग्निटरीजला आणि तुम्हा सर्व शिष्यांना आणि आमच्या चाहते वर्गांना मी मनाने, ध्यानाने कडक निळा जय भीम. थँक्यू. चला यानंतर मंचावर उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांच्यासाठी अतिशय आदरणीय असणारे व्यक्तिमत्व, शिवसेनाचे उपनेते आणि महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष माननीय इरफान सय्यद यांना सन्मानित करण्याची विनंती मी आनंदाने करेन की कृपया त्यांना सन्मानित करावं. माननीय श्री इरफानजी सय्यद यांना सन्मानित करतात माननीय आनंदाला. सन्मान माननीय श्री इरफान सय्यद, अध्यक्ष महाराष्ट्र मजदूर संघटना शिवसेना उपनेते यांना सन्मानित करतात माननीय आनंदाला. धन्यवाद.